सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयाचा दावा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला। कराड येथील फर्न हॉटेलमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर एक हलका फुलका प्रसंगही घडला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उदयनराजेंना पुष्पगुच्छ दिल्यानंतर उदयनराजे मिश्किलपणे आज काय व्हॅलेंटाईन डे आहे की काय असे म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उसळला। उदयनराजे म्हणाले की विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांना कोणतीही अडचण नाही, मात्र कार्यकर्ते आणि मतदारांनी निष्काळजीपणा करून चालणार नाही। विरोधी उमेदवार आपले पारडे जड असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु निकालाची केवळ औपचारिकता बाकी असून विजय महायुतीचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मेळाव्यात बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधी उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यावर टीका केली। उंची वाढली आहे मात्र बौद्धिक वाढ झालेली नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला। तसेच अदृश्य शक्तीची ताकद किती आहे हे 22 तारखेला समजेल आणि भ्रमाचा भोपळा फुटेल असेही ते म्हणाले। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे 600 मते असल्याचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर गोरे यांनी ठोचक टिप्पणी केली। त्यांचा आकडा चुकीचा आहे, त्यांना 600 नव्हे तर 1200 मते दिसत असावीत असे म्हणत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली। शरद पवार यांनी महागाई विषयक वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे म्हणाले की शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे काही वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या तरी केंद्र सरकार महागाई नियंत्रणासाठी प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी प्रभावी काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये झालेल्या या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आता त्यांची उंची वाढलेली आहे, पण अजून ज्या पद्धतीनं बौद्धिक वाढ व्हायला पाहिजे ती झालेली नाही। परंतु शेवटी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, उमेदवार म्हणून ते आहेत, ते त्यांच्या जाग्यावर त्यांना ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्या मागे जी शक्ती आहे त्या शक्तीचा ते वापर करतील आणि अदृश्य शक्तीची ताकद किती आहे हे 22 तारखेला सकाळी 11 वाजता कळेल। त्या बाबतीत अधिकचं मला बोलायचं नाही, पण मी आपल्याला एवढं सांगेन की भारतीय जनता पक्षाची महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे आणि खूप मोठ्या फरकानं आम्ही ही निवडणूक जिंकू आणि जो भ्रमाचा भोपळा आहे समोरच्या लोकांच्यामध्ये तो फुटेल। सोलापूरचे पालकमंत्री आहात, त्या ठिकाणी राजन राऊतांनी सांगितलं की कमीत कमी 550 मतं मला मिळतील 716 पैकी तुमच्या उमेदवार। तर खासदार जे तुमचे माढ्याचे आहेत त्यांनी आता उलटवार केला की ते म्हणतात की माझ्या पाठीमागे जसं सातारचे म्हणतात तसं माझ्या पाठीमागे सोलापुरात मोठी अदृश्यशक्ती महायुतीचीच आहे आणि माझ्याकडे 700 मतं आहेत। धैर्यशील कदम धैर्यशील मोहिते म्हणतात 700 मतं आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांचा आकडा थोडा चुकलेला आहे, 1200 मतं त्यांच्याकडे आहेत। म्हणजे आम्ही जी बेरीज केली त्याच्यामध्ये 1200 साधारण मतं त्यांच्याकडे दिसत आहेत आम्हाला। शरद पवार काही वेळापूर्वीच गॅस जो दरवाढ झालेली आहे भडकावला त्यावरून म्हटले की मोदी सरकार टप्प्याटप्प्यानं महागाई कमी करतो म्हणतो, मात्र टप्प्याटप्प्यानं देत आता हे मोठे धक्के देतात आणि राजकारणात त्यांना ही किंमत चुकवावी लागेल। तर शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालत राहतात, परंतु आपण पाहिलं की आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्यामुळे काही काळापुरती परिस्थिती अशी आहे की काही वस्तूचे भाव वाढतात, ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्याच्यावर पण खूप चांगलं नियंत्रण आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या सरकारने ठेवलेलं आहे, त्यातून मार्ग काढत आपण पुढे चाललेलो आहोत। आता एक आहे की जेव्हा आपण अर्थव्यवस्थेचं नियोजन करतो तेव्हा आखातात युद्ध होणार आहे, अमेरिका इराणवर हल्ला करणार आहे, बाकीच्या काही गोष्टी घडणार आहेत, हे काउंट करून कधी करत नाही। त्यामुळं तरी पण आजही महागाईच्या बाबतीत आपण म्हटलं तरी खूप चांगलं काम सरकारच्या माध्यमातून होते आणि महागाई कंट्रोल करण्याचं काम आदरणीय मोदीजी करतात। अडचण नाही आहे।
शेवटी कसं आहे, अडचण नाही म्हणून पण चालणार नाही. आणि घाळ राहून सुद्धा इथं कोणी घाळ नाही. आणि एकंदरीत जर आपण संपूर्ण जर पाहिलं, सर्व आमदार, सर्व मंत्री हे एकत्रितपणे एकजुटीने त्यांच्या आपापल्या परीने प्रचारात कार्यरत आहेत. सर्व आमदार, सर्व पदाधिकारी. त्यामुळं अडचण शेवटी निवडणुकीत आपण विजयी झालं पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते. त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या परीने असं म्हणजे मी आपल्याला वस्तुस्थिती सांगतो. समोरच्या जरी त्यांच्याकडे जे मतदान जास्त म्हणजे समोरचं म्हणजे आता समजा आपल्याकडं मतदान जास्त तर प्रतिस्पर्धी जो कोण उमेदवार असेल तो आपलं पारडं कसं जड आहे हे लोकांना मतदारांना भासवायचा प्रयत्न करणार. पण त्यात काय फारसं तथ्य नाही आहे. आणि 18 तारखेला जरी मतदान असलं तर मी आज सांगतो की आता हे सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत की ते औपचारिकता फक्त डिक्लेरेशनचे, नाहीतर निकाल आपले उमेदवार जे आहेत त्यांच्या बाजूनेच लागले.